गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश घायवळ दिसला। राम शिंदेच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये घायवळने प्रचार केला, तसंच बैठका आणि गृहभेटी घेतल्याचंही दिसून आले। सोबतच राम शिंदे यांच्या विकास कामांवेळी आणि जत्रेमध्येही तो त्यांच्या सोबत फिरतानाचा फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाला। कर्जत जामखेड मतदारसंघात घायवळकडून प्रचार करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आज जर आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या शेतकरी बांधवांची जर काळजी घेत नसेल, त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल, तर तुम्ही ह्याला दादा म्हणू नका। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात। हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही, कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही। खरड्यामध्ये जो प्रकार घडलाय तो सुद्धा तुम्ही सगळीकडे मोबाईलवर पाहिला असेल। तो शेतकऱ्यांची सुद्धा कदर करत नाही। एवढे शेतकरी उन्हात आणत बसलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे रागाने बघून हात हिंजडून जर हा माणूस निघून जात असेल, तर माझे हात जोडून विनंती, ह्याला तर दादा म्हणू नका आणि ह्याला परत बारामतीला पाठवते। माझं तुम्हाला अजून एक सांगणं आहे की रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय, तिथे कुस्ती स्पर्धा भरायची। बऱ्याच वर्षापासून आपण ती कुस्ती स्पर्धा बघत आलो होतो। त्या नागेश पटांगणात मोठ्या प्रमाणात तिथं पैलवान यायचे। फक्त या रोहित पवारचं तिथं नाव नसल्यामुळं ती स्पर्धा त्यांनी त्या कॉलेजमधनं बंद केली। आणि आज हा पैलवानांचा मेळावा घेतोय, 4 भिंतींच्या आतमध्ये त्यांना जेवण देतोय आणि अजून काय पाचतोय। जर आपले पैलवानांना जर तू खरंच कदर करत असशील या जामखेड कर्जत मध्ये, तू उघड्यावर मैदानाचा त्यांचा मेळावा घ्यायचा होता आणि तिथं तू सांगायचं होतं, नाही ना तुझी परिस्थिती, तुला 2 लिटर दूध चालू माझ्यापासून, नाही ना तुझी परिस्थिती लय नको, तू दाण्यात ठेवू, आम्हाला माहिती तू सोन्याचाच आमच्या घेऊन आलाय, एक अर्धा किलो तरी तूप दे आमच्या गावाला पैलवान पोरांना। तू त्यांची होणारी स्पर्धा बंद पाडतो, त्या स्पर्धेत त्यांना 4 रुपये मिळतात, त्यांचा थोडा खुराकाचा त्यातनं वाटतो, ते दूध मिळतं त्यांना, समजा एखादा किलो तूप आणून तो खातो। तसली स्पर्धा तू बंद पाडतो आणि देखावा करण्यासाठी तू पैलवानांचा मेळावा घेतो। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत भुंदे। चंद्रकांत, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश घायवळ दिसला। राम शिंदेच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये तो प्रचार करत होता। रुबीना, गंमत बघ, हा निलेश घायवळ पण अगदी राजकारण्यांसारखा पलटी मारू लागलाय। 2019च्या इलेक्शनला हाच निलेश घायवळ रोहित दादांसोबत फिरत होता, प्रचार केला, आपण त्याचे व्हिडिओ दाखवले। त्यानंतर वारं फिरल्यावर तोच निलेश घायवळ राम शिंदेचा प्रचार करू लागला। मग जर रोहित दादा आता म्हणत असेल की राम शिंदेसोबत निलेश घायवळ फिरतो, मग त्याच्या आधी रोहित दादांसोबत तो फिरत होता, त्याचं काय? मग थोडक्यात हे राजकारणी एकमेकावर जरी ब्लेम गेम करत असले, हे सोयीप्रमाणे या गुंडांना वापरून घेतात, हे यातनं सिद्ध झालंय। पहिल्या इलेक्शनला रोहित पवारांनी याला वापरून घेतलं, 19ला राम शिंदेनी वापरून घेतलं आणि हा निलेश घायवळ या दोघांचाही चोरपे मोर निघाला। यांनी दोघांनाही वापरून घेतलं आणि आज तिकडे स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसलाय। पवन चक्कीच्या धंद्यातनं खंडणी उकळतोय आणि स्वतःला दानशूर म्हणून मिळवतोय, बोगस पासपोर्ट काढला। मग राजकारण्यांचा आशीर्वाद किंवा वरद असल्याशिवाय हे गुंड पोचले जात नाहीत। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा निलेश घायवळ आहे। निश्चित धन्यवाद चंद्रकांत, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय यावेळी अनेक व्हिडिओ यावेळी निलेश घायवळचे व्हायरल होत आहेत। तो शेतकऱ्यांची सुद्धा कदर करत नाही।